हाय हॅलो सर्वांना, मी प्रियंका ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 14 एप्रिल. 14 एप्रिलच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी आणि दिवेश चाललोय आता डिमांडला चाललो. चला भेटूया आपण. तर मी डिमांड मध्ये आले होते. डिमांड मधून मला थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून मी डिमांड मध्ये आले. आणि नंतर मी डिमांड मधून बाहेर निघल्याच्या नंतर पॉपकॉर्न घेतलं चीजवालं. मी कधी पण डिमांडमध्ये गेल्याच्या नंतर चीजवाला पॉपकॉर्न घेऊनच येते. तर बघा मी दूध घेऊन आले. दूध घेऊन आता दूध गरम करायला ठेवणार आहे. आणि दूध गरम होईपर्यंत आता मी चाय पिऊन घेणार आहे. चाय पिऊन झाल्याच्या नंतर आम्हाला आता रेडी पण व्हायचं आहे, मिरवणुकीला जायचं आहे. मिरवणुकीहून आल्याच्या नंतर मी स्वयंपाक बनवणार आहे. मी बाहेर गेले होते डिमांडला, मला तिकडेच वेळ लागला, त्यामुळं मला स्वयंपाकाला उशीर झाला. मग मी तिकडून आल्याच्या नंतर मिरवणुकीहून आल्याच्या नंतर स्वयंपाक बनवणार आहे. पण तोपर्यंत म्हटलं मी दूध गरम करून ठेवते, की आल्याच्या नंतर दूध गरम असलं तर कसं स्वयंपाकाला पण मला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं मी पहिलं दूध गरम करून ठेवणार आणि मग रेडी होणार आहे. चला चाय प्यायचं आता आपल्याला. चाय बनवले मी, आता बाहेरून आले ना, थोडासा चाय घेऊ आपण. चला चाय पिऊ आता. मिरवणुकीला जाण्यासाठी आम्ही बाहेर आलो. तुम्हाला मी दाखवते आमच्याकडची मिरवणूक कशी असती. चला आता मला घरी जायचं आहे. घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा आहे. आता उशीर झालाय, त्यामुळे मी आता घरी चालले. चला मी आता पुऱ्या तळून घेतल्यात आणि माझा स्वयंपाक पण झालाय. कारण की मला उशीर झाला होता, त्यामुळे मी काय तुम्हाला रेसिपी दाखवली नाही की काय बनवली. पण मी आता आल्याच्या नंतर पूर्ण जेवण बनवून घेतले. आता माझ्या पुऱ्याच राहिल्या होत्या तळायच्या. खीर वगैरे माझे सगळं बनले आणि भाजी पण बनवली होती. जेवण माझं आता रेडी झाले. आज 14 एप्रिल निमित्त मी काय काय बनवलं होतं ते पूर्ण तयार झाले जेवण. आता आम्ही जेवण करणार आहे. कसं वाटली तुम्हाला आजची डिश आमची? चला तर आम्ही आता जेवण करणार आहे. बाय.